श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं स्वामी माऊली या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजचा अनुभव दादांना आलेला अनुभव आहे आणि दादा मिलिटरीमध्ये होते आणि त्यांचं लग्न झालं. सगळं काही व्यवस्थित चाललेलं, पण एक दिवशी अशा गोष्टी त्यांच्या जीवनात घडल्या, ते सगळं बघून आणि ऐकून त्यांना धक्काच बसला आणि ते डिप्रेशनमध्ये गेले. सविस्तर सर्व स्वामी महाराजांचे अनुभव तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी कुठे व्हिडिओ स्किप करू नका. आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करा. ऐकून नक्कीच तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. आणि आपण असं मानतो की अशा गोष्टी कोणासंगतीच होऊ नये. तर आजचा अनुभव ऐकल्यानंतर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करायचं आहे. तुमच्याकडे देखील स्वामी महाराजांचे अनुभव असेल तर नक्की शेअर करा. आणि हो, व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही, नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा. श्री स्वामी समर्थ. तर आजचे अनुभव दादा सांगते घडलेले अनुभव. दादाचं लग्न झालं आणि दादा आर्मीमध्ये होते. तर त्यांच्या पत्नीला घेऊन ते काश्मीरला त्यांची पोस्टिंग होती, ते त्यांच्या पत्नीला घेऊन तिकडे गेले राहायला आणि 5 वर्षे होते एकत्र. आणि जेव्हा त्यांना सुट्टी मिळायची तेव्हा ते फिरायला वगैरे जायचे. तर ह्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये जे चालल्या होत्या त्या छान पैकी चाललेल्या. तर त्या 5 वर्षामध्ये त्यांना एक मुलगा मुलगी झाले आणि त्यानंतर त्यांची पोस्टिंग दुसऱ्या जागेवर होणार होती आणि तिथे फॅमिलीसाठी टाईम देणं त्यांना शक्य नव्हतं, कारण ते एक चांगल्या पोस्टवर होते. तर दादांनी त्यांना पत्नीला सांगितलं की आता तू गावाला राहा, जशी मला सुट्टी मिळत जाईल तशी मी येत राहीन, कारण मला इथं वेळ भेटणार नाही आहे आणि तू एकटी कशी मुलांना घेऊन राहशील 2. तर त्यांनी त्यांच्या पत्नीला गावाला पाठवून दिलं. गावालासुद्धा आईवडील, भाऊ होते, त्यांच्या बायका, त्यांची पोरं, त्यांची फॅमिली खूप मोठी होती. म्हणजे ह्यांच्यामध्ये मिसळून त्यांची मुलं कधी मोठी होईल ते सुद्धा ताईला समजणार नाही. त्यांचा असंच म्हणणं होतं आणि तिलासुद्धा सपोर्ट मिळतील. तर ह्या गोष्टींनी त्यांनी त्यांच्या पत्नीला पाठवून दिलं गावाला. फॅमिलीला गावाला पाठवून दिल्यानंतर त्यांच्या कानावर खूप साऱ्या गोष्टी येऊ लागल्या आणि एक दिवशी तर असं घडलं की त्यांचे जे बायको आहे ते घर सोडून निघून गेली होती आणि म्हणत होती की आता मला इथं राहायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या त्या पिरियडमध्ये. मग दादांनी सुट्टी घेतली आणि घरी आले आणि घरी आल्यानंतर त्यांना समजलं की अशा गोष्टी घडत आहे आणि त्यांची बायको माहेरी निघून गेलेली. तर हे सगळे माहेरी गेले आणि त्यांना विचारलं की काय झालं आहे. तर ते बोलत होते, मला काय तुझ्या संगती राहायचं नाही, तुझ्या संगती संसार करायचा नाही, मला दुसरं लग्न करायचं आहे. आणि हे ऐकून दादा खूप डिप्रेशनमध्ये गेले त्या पिरियडमध्ये आणि त्या डिप्रेशनच्या ह्याच्यामध्येच त्यांचा डिवोर्ससुद्धा झाला. तर डिवोर्स झाल्यानंतर दादांची सुट्टीसुद्धा संपली. ते पुन्हा त्यांच्या कार्याला त्यांनी चालू केलं. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. दादासुद्धा डिप्रेशनमध्ये होते. त्यांच्या घरी सगळे स्वामी सेवेकरी होते. सतत त्यांच्या घरामध्ये 24 तास स्वामी महाराजांचं नाव स्मरण चालूच असायचं. तर आता ह्या गोष्टीमधून बाहेर कसं निघायचं, आणि त्यांची मुलंसुद्धा बारीक होती. तर बाहेर निघायचं म्हणजे त्यांना काही हे होतच नव्हतं. सतत ह्या गोष्टी डोक्यात यायच्या आणि त्यांना टेन्शन व्हायचं. तर पुन्हा सुट्टी भेटली आणि ते जेव्हा गावाला आले तेव्हा त्यांच्या आईने सांगितलं की आता तू सुद्धा थांबून काय करणार आहे, तू लग्न कर, तुझासुद्धा संसार चालू कर, व्यवस्थित सगळं होईल. तर दादा थोडं नाहीच बोलत होते की मला लग्न करायचं नाही. पण त्यांच्या आईची तब्येतसुद्धा हळूहळू खालवत चाललेली. नंतर आईने खूप सारे त्यांना सांगितलं की आता लग्न करून घे, हे ते. तर ते नाहीच म्हणत होते आणि त्या पिरियडमध्ये त्यांची सुट्टी पुन्हा संपली
आणि ते त्यांच्या जिथे त्यांना त्यांचं जॉईनिंग होतं त्या साईडला पुन्हा गेले. तर ह्या पिरियडमध्ये त्यांना आहे ना त्यांच्या घरी मागणी वगैरे यायची. तर त्यापैकी त्यांच्या भावाची मुलगी म्हणजे मामाची मुलगीचं सुद्धा अशाच प्रकारे डिवोर्स वगैरे झालेला आणि ते त्यांचंसुद्धा मागणं आलेलं. तर आता ते कसं जवळचे असून त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे. म्हणून जे दादा आहे त्यांच्या आईने खूप दादाला फोर्स केला की बाबा आपलं जवळचं आहे, आपण सगळ्या गोष्टी त्यांच्या माहिती आहे आणि तिचं कसं कसं झालं ते तर आपल्याला माहितीच आहे. तिच्या संगतीसुद्धा तुझं झालं तसंच झालं आहे, तर विचार कर आणि आपण बघूया. तर आई बोलली जेव्हा आता पूर्ण सुट्टी तुला भेटेल त्या पिरियडमध्ये आपण लग्न उरकून टाकू आणि करूया, स्टार्टिंग कर, तू काय टेन्शन घेऊ नको. तर दादा नंतर बोलला ठीक आहे बघूया आल्यावर. नंतर ते पुन्हा त्यांना सुट्टी मिळाली आणि त्या पिरियडमध्ये गावाला आले आणि गावाला आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि झाल्यानंतर दादासुद्धा तयार झाले लग्नाला. आता स्टार्टिंगला लग्न झालं त्यांचं, पण दोघं म्हणजे मुलांसाठी हे करत होते. जास्त काही त्यांना एकमेकांपासून अपेक्षा नव्हती, पण जे काही चाललेलं ते चाललेलं व्यवस्थित आणि थोड्या दिवसांनी दादासुद्धा रिटायर झाला. आता रिटायर झाल्यानंतर ते चांगल्या पोस्टवर असल्यामुळे त्यांना जवळपास चांगल्या कंपनीमध्ये त्यांना जॉब मिळाली आणि चांगला पगार होता. तर ते घरी आल्यानंतर त्यांचा संसार एवढा छान चालायला लागला. तर ते असं बोलत होते की अगोदरच माझं हिच्या संगती लग्न झालं असतं तर माझा संसार खूप चांगला चालला असता. तर ह्या सगळ्या गोष्टी जे घडत होत्या त्या पिरियडमध्ये दादासुद्धा स्वामी महाराजांचं नाव घेत होते. त्यांच्या फॅमिलीमध्ये सुद्धा स्वामी महाराजांची सेवा चालू होती. तर हे सगळं घडत होतं फक्त स्वामी महाराज घडून देत होते. म्हणजे ज्या गोष्टींनी आपल्याला त्रास होईल त्या गोष्टी स्वामी महाराज आपल्याकडून लांब करतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तसंच दादा संगतीसुद्धा झालेलं. आणि ज्या गोष्टीने आपल्याला आनंद मिळेल, आपल्याला संतोष मिळेल त्या गोष्टी आपल्या जवळ करून देतात. म्हणजे महाराज कधीच आपलं वाईट करत नाही. ज्या गोष्टीने आपल्याला धोका मिळणार आहे, त्या गोष्टीने आपल्याला त्रास होणार आहे, ती गोष्टी आपल्यापासून लांब करतात. तर अशा प्रकारे स्वामी महाराजांचा अनुभव दादाला आलेला आणि दादांनी त्यांचा अनुभव शेअर केला. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतोय जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि सतत स्वामी महाराजांचं नामस्मरण करत राहा. फक्त आणि फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण करशाल तरी स्वामी महाराज तुमच्या हाकेला धावशील. तर अशाच प्रकारे दादाला अनुभव आलेला. तुमच्याकडे देखील स्वामी महाराजांचे अनुभव असतील मला शेअर करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून पाठवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.